नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. माझा पहिला ब्लॉग आहे हा, तर प्लीज मला सांभाळून घ्या. तर आपण आज निघालेलो आहोत एका निसर्गरम्य ठिकाणी रायरेश्वर गडावरती ट्रेकिंगसाठी चाललो आहोत. मी खूप एक्सायटेड आहे माझ्या या पहिल्या ब्लॉगसाठी, तर प्लीज मला तुम्ही सांभाळून घ्या. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत रायरेश्वरच्या दिशेने. रायरेश्वर हे पुण्यापासून साधारण 70 किलोमीटर अंतरावर आहे. वाटेत आपल्याला ही सुंदर अशी हिरवळ पाहायला मिळते. पावसामुळे ही हिरवळ जवळजवळ सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळते. आम्ही इथे नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. चला नाश्ता करू. आणि आम्ही सगळेजण नाश्त्यासाठी आता इथं थांबलेलो आहोत आणि आता इथं नाश्ता करायचा. ही सगळी आमची गँग तुम्ही बघू शकता. हा स्पॉट आम्ही निवडलेला आहे नाश्ता करायला. आपण चौघच आता इथे करू. ही एक गाडी, ही आमची गाडी आणि मी इथे आणि हे नाश्त्यासाठी मटेरियल. बसण्यासाठी चटई टाकण्याचा हा स्ट्रगल पाहून मला खूप मजा येत होती. वाऱ्यामुळे ही चटई सारखीच वारंवार उडत होती. वाटेत काहीतरी खाण्यासाठी आम्ही घरूनच भात आणि मेथीचे पराठे घेऊन आलो होतो. असं बाहेर खाण्यात एक वेगळीच मजा असते. तुम्हीही असं कधी एक्सपिरियन्स केला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नाश्ता करून निघतानाच भोरमध्ये आम्हाला एक सुंदर असा मोर पाहायला मिळतो, पण तो मोर आम्हाला पाहून पळून जाऊ लागतो. मी त्याला कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला, पण तो जास्त वेळ थांबला नाही व तिथून तो निघून गेला. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता पोहोचलेलो आहे रायरेश्वरच्या पायथ्याशी. तुम्ही बघू शकता खूप पाऊस पडतोय. तर इथून आपल्याला ट्रेक चालू करायचा आहे. साधारण अर्ध्या तासाचा ट्रेक आहे. आता इथून आपण ट्रेक चालू करणार आहे. मी तुम्हाला वाटतं दाखवतो. तुम्ही बघू शकता खूप पाऊस पडतोय. या पावसात ट्रेकिंग करणं खूप अवघड असणार आहे. त्यातमध्ये आम्ही नवखे, खूप धुकं पडलेली पण आहेत. एवढ्या पावसाचा ट्रेक करायचा आहे, तर बघूयात आपण आपल्याला कसं जमेल तसं. खूप जोरात पाऊस आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला ट्रेकिंग चालू करायची आहे. इथून आपल्याला चढायचं आहे ट्रेकसाठी. समोरची काहीच वाट दिसत नाही आहे. कसं करणार काय समजत नाही आहे. पूर्ण धोके खाली उतरलेले आहेत. आपला ग्रुप ट्रेकिंगचा हा ट्रेकिंगचा ग्रुप वरती शिजवण्यासाठी भाताचा घेतलेला एक सिलेंडर दाजींनी. दत्ताभाऊंनी जॅकेट आणलेलं नाही. दत्ताभाऊ तुम्ही तुमची काय प्रतिक्रिया? संरक्षणासाठी आटोप आहे का? दाजी बाहुबली. आता तिथं वरती जाऊन भात शिजवायचा आहे. दत्ताभाऊ पिशवी घ्या की. अरे मला मार लागणार नाही. ठीक आहे की पिशवी. पावसापासून सुरक्षा. चला तर सुरू झालाय आपला ट्रेक. धुकं भरपूर आहेत, काही दिसत नाहीये. आपण जाऊयात वरती. ती आमची गँग. चला हे आपले काही कार्यकर्ते खालीच राहिले. सुंदर असा रस्ता आहे ट्रेकिंगसाठी. तुम्ही बघू शकता. इथून आपल्याला जायचं. वाट छोटी आहे, सगळ्यांना जागा करून द्यायची. अशा प्रकारे फुलांची झाडे. ट्रेक आत्ताच सुरू झालाय, पण लगेच धापा टाकायला सुरुवात झालेली आहे आमच्या माणसाची. तर बघूयात आपण हा गड आपण कसं सर करतो. खूप वार आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दिसेल का नाही काय माहिती काय, भरपूर वार आहे.
चढण्यासाठी सुंदर. कीर्ती ताई, काय प्रतिक्रिया आहे तुझी? दमली का तू किल्ला चढून? आताशी सुरुवात झालेली आहे. हे बघा मित्रांनो, तुम्हाला दिसतंय का नाही पूर्ण डोकं, काहीच विजिबल नाही अजिबात. पाऊस खूप पडून गेलाय. असे धबधबे, नाले असे छोटे छोटे नाले आपल्याला जागोजागी बघायला मिळणार आहेत. ठिकाणी आपण वाऱ्याचा आवाज इथून जायचं आपल्याला लोखंडी पायऱ्या. तरी हा रायरेश कवर गडावरचा सर्वात सोपा ट्रेक आहे. या बाजूने, दुसऱ्या बाजूने एक अजून आहे वाट, पण ती खूप अवघड आहे म्हणतात. तिथून ट्रेक करायचं आहे आपल्याला मित्रांनो. हे आपली गँग, ह्या लोखंडी जिल्ह्याने जायचं. दत्ता भाऊनी पातीला डोक्यावरती घालून हेल्मेट कवच केलेलं आहे पावसापासून सुरक्षा. इथूनच जायचं आपल्याला. अशक्य सुंदर अशी सह्याद्री. जेवढं फिरेल तेवढं कमी. हे माझी वाट बघत थांबलेली आहेत मित्रांनो. चला आपण जाऊयात. थोडी काळजीपूर्वक चालावं लागेल. पायऱ्या घसरड्या पण झालेल्या असू शकतात शेवाळाने, तर थोडीशी काळजी घ्या. तुम्हाला खालचं दिसतंय का? हे इथलं दिसतंय का? काय सांगता येत नाही. इथून आहे आलोय, इथून असं दरीपर्यंत. हे बघा, ही गाडी आपल्या इथं पूर्ण दुकान खाली झाकून गेलेलं मित्रांनो. भरपूर धुके, खूप पाऊस आहे. आपले कार्यकर्ते चाललेले आहेत लोखंडी जायला. सोपा ट्रेक आहे. एकदम 90 डिग्रीमध्ये ट्रेक आहे. पायऱ्या आहेत मित्रांनो, एकदम 90 डिग्रीमध्ये स्ट्रेट. चढणं उतरणं थोडं अवघड आहे. पकडून मित्रांनो, आपल्याला एक मित्र भेटलाय. हे बघा, माकडराज. अय माकड, होय, हे बघ इकडं वरती. ए मित्रा, ये मित्रा, तुला खाऊ देतो दादा. दादाकडे खाऊ आहे तर हा त्याच्यासाठी खाऊ देणार आहे. मग ती मित्र भेटला आपल्याला. त्याला तो मागतोय आता. अजून एक आला. अरे हे बघा, मारतात बरं का. अरे मोठा आला. अरे 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 अरे, काय लवकर दिलं की लय जवळ येतात मध्ये. मग काय काय
वार आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला फुले पण बघायला भेटतात मित्रांनो. आणि त्या रायरेश्वर गडावरती 7 रंगाची वेगवेगळ्या माती आपल्याला पाहायला मिळते. आपण बघूया त्या जंगलामध्ये आपल्याला ती माती दिसते का. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. ही आपल्याला गडावरती पाहायला मिळते. पहिल्यांदा ब्लॉग शूट करतो. लोक जेव्हा बघतात ना आपल्याकडे तेव्हा तरी वाटते. माझ्या ब्लॉगमध्ये काय चुकत असेल, काय वाटत असेल मित्रांनो, तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा. मी अजून काय माझ्या ब्लॉगमध्ये सुधार केला पाहिजे हेही तुम्ही मला सांगा. ते सुधारण्याचा प्रयत्न करेन. माझा पहिलाच ब्लॉग आहे, प्लीज मला सांभाळून घ्या. मला काही आयडिया नाही आहे ब्लॉग कशी शूट करायचं काय करायचं ते. एवढं तेवढं बघून मी प्रयत्न करतोय. त्यांना आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा फुले. फॅशन आले मित्रांनो आपल्याला पावसाळ्यात प्रत्येक गडावरती अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. पिवळ्या रंगाची फुले आहेत. मला दिसत आहेत का नाही माहिती नाही. खूप छान निसर्गरम्य सह्याद्री. सह्याद्रीत फिरेल तेवढं कमी. पूर्ण सह्याद्री एक्सप्लोर करायची. आपले मित्रमंडळी पुढे घेऊन गेलेत. आपण मागेच चाललेलो. तर आता त्यांना गाठूया, नाहीतर ते म्हणतील कुठे हरवला. आपण त्यांना गाठूया. चला ही अशी चालण्याची वाट जवळजवळ प्रत्येक ठिकाणी केलेली. अशी तुम्हाला चालण्यासाठी काही त्रास नाही होणार. तुम्ही व्यवस्थित चालू शकता. हा एक तलाव. तलाव खूप धुकं आहे मित्रांनो. मी पुन्हा पुन्हा तेच म्हणतोय, खूप धुकं आहे. काहीच विजिबिलिटी नाही आहे. मी काही दाखवू शकत नाही व्यवस्थित तुम्हाला. प्लीज थोडा ॲडजस्ट करा. खूप सुंदर असं दृश्य आहे. मी सांगू शकत नाही. असं सुंदर असं दृश्य. अतिशय सुंदर फुले आहेत. धुकं एवढी येत नाही तुम्ही, खरंच मला सांगता येत नाही. माहिती नाही तुम्हाला दिसतंय का नाही. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असतं. धबधब्याचा इथं कुठंतरी आवाज पडतो. धबधबा, इथं धबधबा पण बघूया. धबधबा धबधब्यांचा आवाज येतोय का मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी असे पाण्याचे झुळझुळ नरे झरे आपल्याला बघायला मिळतात. आणि खूप असा सुंदर आवाज प्रत्येक ठिकाणी येतो. पक्ष्यांचा, पाण्याचा, झाडांचा, वाऱ्याचा. बघू शकतो. इथे एक तलाव आहे. हा नाही गेलो अजून वरती. जेवण आहे का. बर चालेल.
थँक्यू. वरती गेल्यावर आपल्याला हॉटेल आहे अशी माहिती दादा देत होता, पण आपल्याला हॉटेलची काही गरज नाही, कारण की आपण भात सगळं साहित्य घेऊन आलेलो आहे आणि आपण वरती स्वतः भात शिजवणार आहे, मसाले भात बिर्याणी खाणार आहे. तर मित्रांनो, हेच ते प्राचीन मंदिर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. तर चला आपण हे मंदिर आतूनही पाहूयात. मंदिरात आपल्याला जुन्या मूर्त्या व प्राचीन दगडाचे बांधकाम पाहायला मिळते. चला तर मग आता आपण गाभाऱ्यात जाऊन महादेवाचे दर्शन घेऊयात. हेच ते शिवलिंग जिथे वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. दर्शन घेऊन आपण पुढे निघालो आपल्या मसाले भाताच्या कार्यक्रमासाठी. चला तर मग. पठारावर एका गावकऱ्याच्या दारातच आपल्याला जागा मिळाली. त्याच्या अंगणात पोचताच आपण शेगडीवर चहा ठेवला. या चहाची या थंडगार पावसात व थंडीमध्ये खूप गरज होती. हा चहा पिऊन आम्हाला सर्वांना तरतरी आली. चहा पिऊन झाल्यावर आम्ही लगेच एकीकडे मसाले भात शिजवायला ठेवला. या पावसात व थंडीमध्ये हा गरम गरम भात खाऊन खूप मजा येणार होती. मसाले भात तयार होताच सर्वांनी या गरम गरम मसाले भातावरती मस्त असा ताव मारला. चला मित्रांनो, तर आपण निघालो आहे आपल्या घराकडे. संपला आहे आजचा ट्रेक. तर माझा पहिला व्लॉग कसा होता ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मी माझ्या व्लॉगमध्ये अजून कुठल्या प्रकारचे सुधार करू शकतो मला तेही तुम्ही सांगा. आणि पाऊस काय शेवटपर्यंत उघडला नाही, मी तुम्हाला बाकीचे दृश्य दाखवू शकलो नाही, त्याबद्दल क्षमा असावी. मी नेक्स्ट टाईम प्रयत्न करेन की तुम्हाला पूर्णपणे दाखवण्याचं. अशाच नवीन नवीन ठिकाणी आपण जात राहू, भेटत राहू. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. राम राम.